नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील किंवा जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती सॉल्युशनचे व्हिडिओज बनवतो आहे. सो त्यासाठी हा एक प्रश्न होता शुभम सालुंके यांचा. तर प्रश्न असा आहे की मॅथ्सचे जे काही ग्राफ्स आहेत तर ते पेनने ड्रॉ करायचे की पेन्सिलने ड्रॉ करायचे. सो बेसिकली मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला लिनियर इक्वेशन्समध्ये ग्राफचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन जर एक्झाममध्ये आला तर तुम्हाला ग्राफ प्रोव्हाइड केला जाईल आणि तो ग्राफ तुम्हाला पेन्सिलनेच ड्रॉ करायचा आहे. मग तो मॅथ्समधला ग्राफ असू दे किंवा भूगोलामधला आलेख असू दे, दोन्ही तुम्हाला पेन्सिलनेच ड्रॉ करायचे आहेत. पेन यूज नाही करायचं आहे ग्राफसाठी. बाकी सगळं तुम्ही पेनाने करू शकता, फक्त तुम्हाला ग्राफ पेन्सिलने ड्रॉ करायचा आहे. आणि हा जो तुमचा ग्राफ पेपर असेल तो तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही तो प्रश्न सॉल्व केला आहे त्याच्या पानाच्या आसपास किंवा इवन शेवटी लावलं तरी पण चालेल, पण त्या ग्राफवरती तो क्वेश्चन नंबर टाकायचा आहे की कोणत्या क्वेश्चनसाठी तुम्ही तो ग्राफ बनवला आहे. ठीक आहे. सो ग्राफमध्ये पण अटॅच करू शकता. तुम्हाला धागा दिला जाईल, सप्लिमेंटला दिला जातो त्याप्रमाणे त्या धाग्याने किंवा दोऱ्याने तुम्हाला ते गाठ मारायची असते, पण ते तुम्ही मध्ये पण अटॅच करू शकता किंवा शेवटी पण अटॅच करू शकता, डिपेंड्स ऑन यू. फक्त ग्राफवरती क्वेश्चन नंबर टाकायला मात्र विसरायचं नाही, कारण तो ग्राफ कुठल्या प्रश्नासाठी तुम्ही ड्रॉ केला आहे हे कळलं पाहिजे. ओके. सो तुम्ही ग्राफ पेन्सिलने ड्रॉ करणार आहात, ग्राफवरती क्वेश्चन नंबर टाकायचा आहे आणि मग तो ग्राफ तुम्ही कुठेही अटॅच करू शकता. फक्त एवढेच की त्या प्रश्नानंतर करा, शक्यतो आधी करू नका, प्रश्नानंतर करा, शेवटी गेलं तरी पण चालेल. सो आय होप की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तुमचेही अजून असे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, प्रत्येकाचा आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.